देवा, तुझे पैसे आणि दागिने माझ्याकडे सुखरूप आहेत. यांची जागा कुठे आहे हे मला चांगलंच माहिती. साहेब तर इथं बसलेलं, मग फोन कदाचित मोबाईल पोलीस स्टेशन मध्येच असेल. साहेब टेन्शनच्या नादात विसरले असतील. तिथंच जातो. नाही नको, साहेबांना एकदा फोन करून बघतो. इथं असेल तर फोन वाजेल ना. बरं झालं सापडला. डिंपल अजित कुमार. याला हे नाव कधी साहेबांच्या तोंडून ऐकलं नाही. या नावाचं साहेबांच्या घरात पण कोण नाही. मोकळं दिसतंय. कदाचित आम्ही नसताना आर्याताई घरी येऊन गेले का काय, आणि त्यांच्याकडून हे इथं पडलं. तर त्यांच्यासोबत दुसरं कोणीतरी आलं असेल. काहीतरी गडबड आहे. साहेबांना दाखवलं पाहिजे. विठ्ठला, पांडुरंगा, भैरवनाथा, खंडोबा, ज्योतिबा, बाबा तुळजापूरची आई, कोल्हापूरची अंबाबाई. काय चाललंय तुझं? केव्हापासून देवाचं नाव घेतेस? जे आहेत नाही तेवढे सगळे देवांचे नाव घेऊन झाले, तरी बी तू थांबायचं नाव घे ना. तुझ्या अंगात काय नरके हाडायला शिरकाव केला काय? शांत झोप की जरा. तू बी झोप, मला बी झोपू दे. काल रातपासून झोप नाहीये मला. आधीच डोक्याचा भोगा झालाय माझ्या. शांत झोप. अहो, जरा बोलायचं होतं महत्वाचं, की आपण ना आपल्या घरामध्ये हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवूया. ऐक, तू मेंदूत काय ताप भरलाय का ग? एवढ्या रातच्याला मला झोपेत न उठून हळदी कुंकाबद्दल बोलायचंय तुला माझ्याशी? तुम्ही बघताय ना घरात कसा कर्कश चालू आहे ते वातावरण बदलण्यासाठी ना हळदी कुकाचा कार्यक्रम घरात झालाच पाहिजे बघा. एकतर आपण आपली सून श्यामलला गमावून बसलोय बघा. मग त्यात आता जी आहे तिचा तरी विचार करायला नको का आपल्याला? आणि त्यात आपल्याला आलीची पहिली संक्रांत आहे. तिला काय वाटेल? आपण तिच्यासाठी काय बी केलं नाही. आता हा हळदी कुकाचा कार्यक्रम झालाच पाहिजे बघा. गावातल्या बायकांनी बोलवलं ना तर त्यासनी बी बाहेर दिलासा येईल बघा. काय करायचंय ती कर तू. आता हे बघ, परत जर खुसूर पुसूर केला ना आता खोलीच्या बाहेर हाकलून देईल तुला. झोप आता. होय बाय. हळदी कुंकू घालती. झोप आता. देवानं बी झोपू दे. वय वय वय. हिला काय झालं आता? हे अगं वरडू नको ना. तुझ्या वरडण्यानं अख्खं घर जागं व्हायचं. हा मला माहिती आहे, तुला सगळं कळतं. मग तुला हे पण कळत असेल ना का ती आर्यामध्ये आली नसती तर मी हे सगळं केलंच नसतं. अगं शांत हो. ही काय वरडायची थांबणार नाही. लालीजी, काय करताय एवढ्या रात्रीचं इकडं? ती बी कुदळ घेऊन? अहो आपली गाय
ती नुसती हांबरत होती, त्यामुळे ना झोपच लागत नव्हती. म्हटलं बघून यावं, तर तिची खुंटी सैल झाली होती, मग ती ठोकली. कोणती? कुदळली ना? हा, हातोडा नाही ना गावला, म्हणजे हाताला सापडलं त्याने ठोकली. काय हो, तुम्ही तर झोपला होतात ना, मग असं बाहेर घालत. हेच की आयशा भरण्याचा आवाज आला. आता टॉयलेटला पिजायचं होतं, म्हटलं दोन्ही काम होत्या. नक्की ना? माझ्या माग माग नव्हतात ना आला? नाही म्हणजे माझ्या हातातली कुदळ बघून तुम्हाला असं नाही वाटलं का मी कुठंतरी पुरलेलं दहन नाही तर गाडलेलं मड उकरायला गेले होते? बरं चला चला झोपा. ऐक, ह्या माणसानं जर आज मला पैसे पुरताना बघितलं असतं तर सगळंच संपलं असतं. थोडक्यात वाचले, पण हे यायच्या आधीच माझं काम झालं होतं म्हणा. पण यांना माझा संशय तर आला नसेल ना, आणि संशय आला तरी हा माणूस बोलून थोडीच दाखवणार आहे. लई आतल्या गाठीचा माणूस आहे. मी समजत होते त्यापेक्षा लई धूर्त, लई हुशार माणूस आहे.